आता शिमग्याला 1-2 महिने उरलेले आहेत, तर मग तुमची काय तयारी आहे आता सध्या तरी? तयारी म्हणजे एक तो वेगळा आनंद असतो. बरोबर. कधी आपण बाहेर पडणार, बरोबर, कधी आपण खेळे घेऊन जाणार. बरोबर. शिमग्यामध्ये हा संकासूर घरोघरी सगळ्यांच्या फिरतो आणि प्रत्येक घरामध्ये आपला खेळ साजरा करतो. जवळजवळ 10 किलोचं त्यांचं वजन असतं. तेवढं घेऊन त्या मुलांच्या पाठीमागून ते धावत असतात. फक्त तुम्हाला ग्वागर तालुक्यामध्ये असगोलीमध्ये तुम्हाला हा काठखेळ बघायला मिळेल. बरोबर. तर ती संकासुराला फाग घालतात. फाग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पाठलाग करायला आपले लावतात. पण ते पाठलाग करण्यामागचं कारण असं आहे की संकासुराचा आशीर्वाद त्यांना मिळावा. की संकासूर होमाच्या टायमात, होळीच्या टायमात तो आगीतून धावतो. बरोबर. म्हणजे आगीतून धावल्यानंतर सुद्धा त्याच्या पायाला किंवा काय कसली इजा होत नाही. बरोबर. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत गुहागरला. गुहागर युवा महोत्सव आहे आणि त्या महोत्सवामध्ये ना मित्रांनो संकासूर येणार आहे. कसं ना, आता शिमगोत्सवाला माझ्या मते थोडेच दिवस उरलेत, पण त्याच्या आधीच संकासूरची मित्रांनो झलक आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसंच काय त्यांची तयारी असते ना, हे सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता दाखवतो पुढे. तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा. तर चला सरळ घेऊन जातो तुम्हाला गुहागरला. हे जे काय मित्रांनो शिमगोत्सवात जे खेळ चालतात त्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. शिमगोत्सवात कसं आपल्याला ह्या ठिकाणी येता येत नाही, पण आपलं नशीब एवढं मोठं आहे की आज मी गुहागरला आलो होतो आणि त्या ठिकाणी आपल्याला संकासूर व त्याचे खेळ पाहायला मिळालेले आहेत. तर आता आपण त्यांच्याकडून संपूर्ण सविस्तर माहिती आहे ती जाणून घेऊया. तर नमस्कार. तर आता संकासूर हा मुळात गुहागरची एक आपण म्हणू शकतो लोककला आहे. तर काय नक्की हा तुमचा प्रकार आहे, म्हणजे संकासूर आणि त्याचे खेळ ह्याविषयी मला थोडी माहिती द्या. आमच्या असगोलीचा संकासूर म्हणजे पारंपरिक संकासूर आहे. शिमग्यामध्ये हा संकासूर घरोघरी सगळ्यांच्या फिरतो आणि प्रत्येक घरामध्ये आपला खेळ साजरा करतो. पण या संकासुराचं म्हणजे असगोलीचं वैशिष्ट्य एवढं आहे की आमचं संकासूर काठखेळ आहे. म्हणजे काठखेळ असा तुम्हाला मुलं दिसतील. ती मुलं राधा आणि कृष्ण याचा साम्य साधून, म्हणजे वरती कृष्णाचा पेहरावा आणि खाली राधेचा, असं त्यांचा ड्रेस परिवर्तन केलेलं असतं. त्याच्यातून हा फक्त तुम्हाला ग्वागर तालुक्यामध्ये असगोलीमध्ये तुम्हाला हा काठखेळ बघायला मिळेल. बरोबर. तर आता आपल्यासोबत तुम्ही जर शिमग्यामध्ये मित्रांनो बघितलं असाल की तुम्ही गुहागरला जर येत असाल तर तुम्हाला जास्त करून संकासूर पाहायला मिळतात. तर संकासुराचा जो आपण एक म्हणतो ना वेश, तो परिधान केल्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, किंवा आपण जे म्हणतो की ह्या साईडला जास्त करून फाग घालणे हा प्रकार आहे. तर तो काय प्रकार आहे, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण जाणून घेऊया. संकासूर म्हणजे आपण शिमग्यामध्ये प्रत्येक घरामध्ये जेव्हा नाचत असतो तेव्हा हौशीनं जे मुलं असतात गावागावातली, तर ती संकासुराला फाग घालतात. फाग म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पाठलाग करायला आपले लावतात. पण ते पाठलाग करण्यामागचं कारण असं आहे की संकासुराचा आशीर्वाद त्यांना मिळावा ही त्याच्यातली त्याला एक गोष्टी त्याच्यातली आहे. तर ते फाग घालताना एवढा जवळजवळ 10-10 किलोचे हे घांगूरचे हे आहेत त्यांच्या कमरेला. जवळजवळ 10 किलोचं त्यांचं वजन असतं. तेवढं घेऊन त्या मुलांच्या पाठीमागून ते धावत असतात. आणि ही जी वेटी दिली ती जेव्हा त्याला पकडल्यानंतर किंवा नाही पकडलं तरीसुद्धा ती मुलं की मला आशीर्वाद संकासुराचा मिळावा म्हणून मग त्यांचं दर्शन घेतात आणि त्या वेटीचा आशीर्वाद त्यांच्या मारल्याच्या नंतर, पाठीवरती मारल्याच्या नंतर त्यांना आशीर्वाद तो मिळतो. हा एक आनंद एक वेगळाच बघण्यासारखा आहे. बरोबर. शिमग्यामध्ये ह्या गोष्टी या ठिकाणी म्हणजे गुहागर साईडला भरपूर बघायला मिळतात. बरोबर. म्हणजे आता जसं तुमच्या गावी असगोलीतले आहेत तसेच अजून वेगवेगळ्या गावांमध्ये देखील संकासूर आपल्याला पाहायला मिळतात. आडूरचं आगीतून धावणार संकासूर एक काय गोष्ट ऐकली होती. तर असं आहे की संकासूर होमाच्या टायमात, होळीच्या टायमात तो आगीतून धावतो. बरोबर. म्हणजे आगीतून धावल्यानंतर सुद्धा त्याच्या पायाला किंवा काय कसली इजा होत नाही. बरोबर. म्हणजे एक देवाचं एक रूप म्हणायला लागेल. म्हणजे त्याच्या अंगामध्ये तो देवाचा अंश असतो. जसा आज आपण या संकासुराला म्हणतो की दिवसभर फाग घालून किंवा दिवसभर नाचून सुद्धा त्या लोकांना थकायला होत नाही. पण असं तुम्ही धावायला सांगाल ह्या ड्रेस न घालता असं धावायला सांगाल तर तो किलोमीटर पण नाही धावू शकत. बरोबर. पण संकासुराचा वेश घातल्यानंतर तो तुम्हाला दिवसभर तुम्हाला नाचताना दिसेल, दिवसभर मुलांच्या पाठीमागनं धावताना दिसेल. मग ही एनर्जी येते कुठून? बरोबर.
याचंच हे आहे की त्याला देव अवतार त्यांच्यामध्ये उतरला जातो. बरोबर. असं एक तो आमच्या म्हणजे संकासुराचं महत्त्व आहे. आता शिमग्यामध्ये म्हणजे तुम्ही घर सोडून 10 दिवस बाहेर असता की कसं काय म्हणजे? नाही, बाकी खेळ तुम्हाला 10 दिवस बाहेर दिसतील. बरोबर. पण आमचं अजगोली गावाचं एक वैशिष्ट्य आहे की 12च्या आतमध्ये आम्हाला सीमेच्या आतमध्ये जायला लागतं. बरोबर. रात्री 12 वाजायच्या अगोदर तुम्ही गावामध्ये पोहोचलं पाहिजे. बरोबर. कारण तुम्ही बाहेर वस्ती करू शकत नाही. बरोबर. असं आमचा संकासुराचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. आता शिमग्याला 1-2 महिने उरलेले आहेत, तर मग तुमची काय तयारी आहे आता सध्या तरी? तयारी म्हणजे एक तो वेगळा आनंद असतो. बरोबर. की कधी आपण बाहेर पडणार, बरोबर. कधी आपण खेळे घेऊन जाणार, बरोबर. कधी लोकांच्या घरामध्ये नाचणार, आणि ती एक मृदंगावरची वेगळी थाप, बरोबर. ते कानामध्ये गुंजत असतो तो. बरोबर. कधी एकदा तो खेळ साजरा होतोय. बरोबर. त्यातलंच काहीसं आता थोडंफार गोष्टी आपल्याला या कार्यक्रमामध्ये आता बघायला मिळतात आणि संपूर्ण गोष्टी आम्हाला डायरेक्ट शिमग्यातच बघायला मिळणार. ओके ओके. तर धन्यवाद तुम्हा सर्वांना, संपूर्ण टीमला. शिमग्यामध्ये आम्ही नक्की येऊ. काटखेळ म्हणलं की जरा मुलांना एका लाईनमध्ये उभे हा सर्व काटखेळ प्रकार. हा काटखेळ प्रकार. ओके. म्हणजे तुम्ही म्हटलं असं मुलाशी हे जी मुलं तुम्हाला दिसत आहेत, हे आपण त्याच्या फेटा बांधलेल्या आहे. म्हणजे कृष्णाचा जो फेटा असतो, बरोबर, कृष्णाचा मुकुट असतो, पण ह्याला मूळ मुकुट नाही आहे. पण फेटा जसा आपण बाळगोपाळांचा, सवंगड्यांचा बरोबर, तो ड्रेस यांचा परिधान आहे. आणि हा गौरंगीचा राधा किंवा ही जी साडी दिसते, बरोबर, ही साडी आपण हे केलेली आहे, म्हणजे त्यांना परिधान केलेले आहे. म्हणजे कृष्ण आणि राधा. ओके.